शांति शांति शांति। भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम्। श्रीमद्भगवद्गीता अध्याय क्रमांक 18 मोक्ष संन्यास योग श्लोक क्रमांक 55 आणि ओवी क्रमांक 12 पासून आजच्या ह्या क्रमिक चिंतनाला आरंभ करत आहोत। 55 श्लोकापासून या विचाराला सुरुवात झाली आहे। अंतरंग साधने, त्यापैकी नकारात्मक जे काही तत्व आहेत त्यांचा त्याग करून सकारात्मक सद्गुणांचा स्वीकार केल्यानंतर ब्रह्मज्ञानाची योग्यता त्या साधकाच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते आणि मग भगवंत त्याला पराभक्ती प्रदान करतात आणि त्या पराभक्तीच्या द्वारे तो भक्त भगवंताचं यथार्थ स्वरूप जाणतो। भक्त्या माम अभिजानाति, परमात्मा जसा आहे, जेवढा आहे, जसा आहे त्याचं यथार्थ ज्ञान झाल्यानंतर जाणणारा भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन होतो, म्हणजे भगवंत स्वरूप। ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम, तो जाणून परमात्म्याच्या स्वरूपात विलीन होतो, प्रविष्ट होतो। असं म्हणताना जाणणं हेच प्रवेश होणं आहे। स्वतंत्र जाणून प्रवेश करण्याची क्रिया ही एक औपचारिक शब्द प्रयोग आहे। भेदामध्ये, द्वैतामध्ये एखाद्या गोष्टीचा चर्चा करायची म्हटली की खूप शब्द लागतात, खूप अक्षर लागतात, खूप वर्ण लागतात आणि कितीही शब्द, किती अक्षर, कितीही वर्ण, कितीही वाक्य योजना झाल्या तरी स्वरूप बोधाच्या दृष्टीने त्या भाषेमध्ये काही उणीवा आणि त्रुटी राहतातच। पण आपण जस जस अद्वैत तत्वबोधाकडे जाऊया, यथार्थ दर्शनाकडे आपण जाऊया, तसतशी भाषा ही कमी होत जाते, अक्षर कमी होत जातात आणि शेवटी स्वरूप स्थितीमध्ये येताना तर भाषा संपून जाते। भाषेचा तिथे उपयोग होत नाही। भाषा आपल्याला परमात्म्याच्या जवळ घेऊन जाते आणि तिथे गेल्यानंतर भाषा आपल्याला सोडावी लागते, कारण जी शब्दातीत आहे, जी वाणीच्या अतीत आहे, जे इंद्रियांच्या अतीत आहे, जे अवस्थेच्या अतीत आहे, जे भेदाच्या अतीत आहे,
जे सापेक्ष कल्पनेच्या अतीत जे काही आहे त्या स्वरूपाशी एकरूप होताना भाषा मागे पडतात, वर्ण मागे पडतात आणि मग तिथे केवळ निरपेक्ष अनिर्वाच्य स्थिती असते. त्याचं वर्णन काल आपण केलं आहे. जोपर्यंत अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान नसतं तेव्हा त्या अधिष्ठानावरच आध्यस्थ पदार्थांची वेगवेगळ्या पद्धतीने कल्पना केली जाते. दोरीचं दोरी रूपाने ज्ञान होत नाही तोपर्यंत त्या दोरीवरती वेगवेगळे अध्यास होत जातात. कोणी त्या रज्जूवर सर्प मानतं, कोणी जलधारा मानतं, कोणी दंड मानतं, कोणी माला मानतं, कोणी जमीन दुभंगलेली आहे असं मानतं, कोणी पाणी सांडलाय असं म्हणतं. पण एकदा की दोरीचं दोरी रूपाने ज्ञान झालं की सगळ्या कल्पना मावळून रज्जू झाली या गोचरू, आभासता तो व्याळा कारू, रज्जूचे ऐसा निर्धारू होईल. मग आता तिथे रज्जूचं ज्ञान झालं की मग सगळा व्यवहार हा अध्यासाचा संपून जातो. तसं एखाद्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तो अनेक पदार्थांना, वस्तूंना, घटनेंना पाहायला लागला, पण एकदा की जागा झाला की स्वप्न मावळून स्वप्न नाहीसं होत. आणि मी आता जागा होऊन कोणकोणते पदार्थ पाहिलेले आहेत असं पाहायला लागेल तर तिथे एकही पदार्थ नसतो, फक्त हाच एक रूपाने शिल्लक असतो. ना तरी स्वप्न विकारा समजता चिवणी उमाणे घेता, तो आपण या परवता न दिसे जैसा. त्याला तिथे आपल्या व्यतिरिक्त दुसरी काही वस्तू दिसतच नाही. केवळ तोच तो एकट्या रूपाने असतो. स्वप्नामध्ये त्या मनाने वेगवेगळ्या कल्पना करून तो झालेला असतो. मग कोणी म्हणतं ही वस्तू आहे, ती वस्तू नाही. पण आता आहे नाहीची प्रतीती सुद्धा ज्या चैतन्याच्या द्वारे होते ते चैतन्य तत्वच मी आहे. की जिथे माझ्या यथार्थ स्वरूपाचा विचार करत असताना मी जन्मरहित आहे आणि जरारहित. विचार करताना जेव्हा आपल्या स्वस्वरूपाच्या संबंधाने असा विचार जेव्हा येतो तेव्हा माणसाला खऱ्या अर्थानं स्वतःची ओळख होते. आपल्याला आपली ओळख आहे, पण आपली ओळख कशाच्या तरी संबंधाने आपली ओळख, पण स्वतःची यथार्थतेची ओळख ही नाही. आई समोरून आली की आपण स्वतःला मुलगा म्हणतो. पत्नी समोरून आली की आपण स्वतःला आपली स्वतःची ओळख पती नावाने करतो. बंधू समोरून आले की आपण स्वतःची ओळख भाऊ या नात्याने. म्हणजे स्वतःची ओळख संबंधातून निर्माण. तर कधी मनुष्य स्वतःची ओळख स्वतःच्या क्रियेच्या द्वारे करतो. शेती करतो म्हणून लोक त्याला आणि तो स्वतःला शेतकरी समजतो. स्वयंपाकाचं काम करायला लागल्यामुळे लोक त्याला आणि तो स्वतःलाही
आचारी असं समजतो. प्रवास करायला लागला की तो स्वतःला आणि लोक त्याला प्रवाशी समजतात. गाडी चालवायला लागला की मग तो ड्रायव्हर आहे. शिकवायला लागला की शिक्षक आहे. उपचार करायला लागला की डॉक्टर आहे. स्वतःची ओळख ही क्रियेतून होत असते. स्वतःची ओळख ही संबंधातून होते. स्वतःची ओळख देह ह्या उपाधीने होते. मी पुरुष आहे, मी स्त्री आहे. प्रत्येकाला स्वतःची ओळख तर या देह संबंधानेच आहे. कोणी स्वतःला पुरुष म्हणत असेल, कोणी स्वतःला स्त्री समजत असेल, ही स्वतःची देहरूपाने ओळख. तर कोणाला स्वतःची संबंधातून ओळख, तर कोणी स्वतःची ओळख ही क्रियेतून सांगत असते. कोणी स्वतःची ओळख देशानुसार सांगत असतं, मी भारतीय आहे. कोणी स्वतःची ओळख ही लिंगानुसार सांगताय, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे. कोणी स्वतःची ओळख देहाच्या अवस्थेवरून सांगताय, मी बालक आहे, मी युवा आहे, मी वृद्ध आहे, मी तरुण आहे. देहाच्या अवस्थेवरून स्वतःची ओळख, लिंगावरून ओळख, शरीरावरून ओळख, संबंधावरून, संबंधातून ओळख. पण हे सगळं होत असताना आपली स्वतःची ओळख, मी चैतन्याचा अंश आहे, मी जीव आहे. आणि ही जीव ही सुद्धा माझी ओळख नाही. त्याकरता मी आता स्वतःला साधक समजतोय. आणि साधना करता करता या सगळ्या निरपेक्ष सापेक्ष कल्पना मावळून, आणि मग मी स्वतःची ओळख देहाची न करता, अवयवांची ओळख न करता, क्रियेची ओळख न करता, मी माझी स्वतःची ओळख आत्मत्वाने करायला लागतो. तेव्हा खऱ्या अर्थ मी आध्यात्मिक आहे असं म्हणाल. म्हणून स्वतःची ओळख या सगळ्या भूमिकेतून न दाखवता एक मी साधक आहे, साधना करणार, साध्याच्या साधक साधनेच्या माध्यमातून त्या साध्यापर्यंत पोहोचू लागला की मग स्वतःची ओळख ही हीच खरं आत्म्याची ओळख आहे. आणि मग आत्म्याची ओळख असेल तर मला जन्म नाही, मला वार्धक्य नाही, मला माझ्या अगोदर कोणी नाही, माझ्या नंतर कोणी नाही. व्यापक असल्यामुळे चलनरहित आहे. मी माझं खरं स्वरूप आत्मस्वरूप आहे आणि आत्मा हा स्वस्वरूपापासून कधी विचलित होत नाही म्हणून मी अच्युत आहे. मी देशाने काळाने वस्तूने सीमित होत नाही म्हणून मी अनंत आहे. माझ्या व्यतिरिक्त दुसरी वस्तूच नसल्यामुळे मी अद्वैत आहे. संपूर्ण जगत हे अध्यास रूप असल्यामुळे मी अधिष्ठानाच्या ज्ञानानंतर अध्यस्थाची निवृत्ती होते. म्हणून मी या सगळ्या सृष्टीच्या पेक्षा आद्य आहे. आणि व्यक्त आणि अव्यक्त रूपाने जे काही दिसतं तेही मी. नियामी आणि नियामक असं असणारं तत्व ते ईश्वर आणि ईश्वर तोय मीच आहे. मला आधी नाही, सुरुवात नाही. मृत्यू नाही, मी अमर आहे. भय नाहीत, मी सर्वांचा आधार आहे. आणि आधी मीच, सगळ्या जगाचा स्वामी मी आहे. आणि तिन्ही अवस्थेत माझं अस्तित्व आहे. किंबहुना माझ्या अस्तित्वामध्ये तीन काळ आहे.
मी सर्व उपाधीमध्ये असून सर्व उपाधींच्या अतीत आहे. सर्व घटना माझ्या समोर बदलत जातात, बालपण, तारुण्य, वार्धक्य, पण मी मात्र तसाच आहे. मी नित्य आहे, नवा आहे. माझ्यासमोर ह्या गोष्टी येतात आणि जातात. नित्यापेक्षा जुना पण आहे, पुराण आहे. माझ्यामध्ये कोणत्याच शब्दाचा प्रयोग होत नाही, वर्णाचा प्रयोग होत नाही. ही सर्व विशेषणांनी विरहित असा मी आहे, शून्य आहे. आत्मत्वाने मी परिपूर्ण आहे. माझ्या ठिकाणी कोणतीही क्रिया नाही, कोणता संग नाही. व्याप्य व्यापकाच्या पलीकडचा मी आहे. शब्दाने मला ओळखता येत नाही म्हणून मी अशब्द आहे. शब्दाचा विषय नाही म्हणून अश्रोत्र आहे. रूपाचा विषय नाही म्हणून अरूप आहे. गोत्राचा विषय नाही म्हणून मी अगोत्र आहे. सम असून स्वतंत्र आहे. आणि असे सगळे विशेषण ज्याला देतात ते ब्रह्मतत्व मी आहे. हा एकंदरीत हा विचार सगळा आपण पाहिला की आपली स्वतःची ओळख ही देहाने नसावी, स्वतःची ओळख क्रियेने नसावी, संबंधाने नसावी. स्वतःची ओळख अस्तित्वाने असावी. ते माझं अस्तित्व आहे, चैतन्य परब्रह्म. असं यथार्थ जाणणं हे भक्तीच्या माध्यमातून होतं. ऐसे आत्मत्व मज एकाते. म्हणून आता माझी स्वतःची ओळख काय आहे, तर मी आत्मा आहे. आणि मी आत्मा आहे ह्या स्वतःच्या निसंशय स्वरूपाची जी ओळख आहे, त्या ओळखीच्या स्थितीत कायम राहा. माझी स्वतःच ओळख, अस्तित्व, चैतन्य, ब्रह्म, आत्मा, असं स्वतःला देह इंद्रिय हे काही न समजता चेतन तत्व असणारा आत्मा मी आहे, अशा एकमेव द्वितीय असणाऱ्या परब्रह्माला मी रूपाने यथार्थ निश्चय करणं. ऐसा आत्मत्व मज एकाते. आत्मस्वरूप असणाऱ्या त्या एक परमतत्वाला या अद्वैत भक्ती निरुते जाणवी. अद्वय भक्ती म्हणजे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणतं द्वैत नाही. ईश्वराची उपाधी माया, जीवाची उपाधी अविद्या, या दोन्ही उपाधींचा निराश केला तर खाली फक्त चैतन्य एक. अशी अद्वैत भक्ती आहे. या अद्वैत भक्तीने मी आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद नाही, चैतन्य रूपाने एकच. या अद्वैत भक्तीच्या द्वारे निरुते जाणवणी, त्या परमात्म्याला यथार्थ जाण. आपणही जाणतो देहरूपाने, संबंधाच्या रूपाने, क्रियेच्या रूपाने, वर्ण आश्रम लिंगाच्या रूपाने, अविद्या उपाधीच्या निमित्ताने. पण ही ओळख खरी नाही. मी परब्रह्म आत्मतत्व आहे, ही यथार्थ ओळख. ही ओळख पटणं आणि त्या ओळखीच्या त्या स्वरूप स्थितीमध्ये राहणं मी सासा. ऐसे आत्मत्वे म्हणजे एकाते.
या अद्वैत भक्ती जाणवणी निवृत्ती, ह्या भगवंताच्या अद्वैत भक्तीने यथार्थ ते स्वरूप जाणल्यानंतर मी आत्मा आहे, चैतन्य आहे, हे ज्याच्यामुळे कळतं. म्हणजे बुद्धीला समजतं की मी आत्मा आहे, चैतन्य. पण बुद्धीला प्रेरणा देणारं जे चैतन्य आत्मा आहे, त्या आत्म्याच्या बोधानेच बुद्धीला ज्ञान येतं आणि त्या ज्ञानानेच निश्चय केला. परंतु आता बुद्धीलाही प्रकाशित करणारा जे चेतन तत्व आहे, ते चेतन तत्व सुद्धा मीच आहे. याही बोधा जाणते, तेही मीच जाणे. हे आत्मतत्व आहे आणि ह्या आत्मतत्वाला मी भक्तीच्या द्वारे जाणतो. पण हे बुद्धीने जे जाणलं आहे, त्या बुद्धीच्या जाणण्यालाही ज्या ईश्वर तत्वा चैतन्य तत्वामुळे जाणलं आहे, ते चैतन्य तत्व मीच आहे. ह्याही बोधा जाणते, तेही मीची जाणीव. म्हणजे आत्मतत्व आहे, ते आत्मतत्व मी आहे. त्या मीचही प्रकाशन जे करतं, ते परब्रह्म, ते सुद्धा माझ्या यथार्थ स्वरूप. आता हे कसं शब्दामध्ये बसवायचं, हे कसं समजून घ्यायचं, कोणती काय सांगितल्यानंतर ही कल्पना आपल्या डोळ्यासमोर येईल, हे ज्ञानेश्वर महाराजांनी ओळखलं, जाणलं. आणि मग आपल्या पुढे एकापुढे एक दृष्टांत युक्ती सांगत त्या सिद्धांताचं विश्लेषण कर. पहा, पै चेरियानंतरे आपुले एकपण उरे, तेही तोवर स्फुरे, जैसे तयासीची. पहा, मनुष्याला अविवाहित वृद्ध माणसाला स्वप्न पडलं की माझ्या लग्नाची वरात चालली आहे. प्रश्न उत्तमच मी वाक्य उच्चारलं की वृद्ध अविवाहित व्यक्तीला असं वाटलं की आपली आता वरात झाली आणि हजारो लोक त्या वरातीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. रस्ता अपूर्ण पडायला लागला. बाजूला व्हा, बाजूला व्हा. त्या स्वप्नातल्या आवाजाने हा जागा जागा झाल्यानंतर स्वप्नामध्ये जी हजारो लोकांची संख्या लग्न समारंभासाठी जमली होती, याच्या पाहतो तर काहीच नाहीये. यानंतर जाग आल्याबरोबर स्वप्न मावळलं आणि स्वप्नातले पदार्थही नाहीसे झाले. मग सगळं संपलं. मग खाली काय, खाली फक्त हा एकटाच राहील. अरे काहीच नाही इथे तर. आपुले एकपण उरे, एकटाच. मग जाग झाल्यानंतर सगळे पदार्थ नाहीसे झाले, हा एक राहतो आणि एकपणाची जाणीव असते. आता उठलो, आता मला हे बाकीच्या गोष्टी करायच्या. परंतु यानंतर आपुले एकपण उरे, पण मी आता जागा झालो आहे, मी आता उठलो आहे, याचीही स्फूर्ती, याचीही जाणीव काही काळापर्यंत आहे. पण तेही तोवरी होय, मी आता जागा आहे असं जे काही ज्ञानाचं स्फुरण आहे, तेही जागेपणाचं स्फुरणही नाहीसे होते. खाली फक्त जागेपणा शिल्लक राहतो. तयासीच जैसे. चैल यानंतरे आपुले आपण, आपुले एकपण उरे, तेही तोवर स्फुरे. त्याचंही स्फुरण तोपर्यंतच राहतं. काही काळात, बराच काळ निघून गेला की मी जागा झालो याची आठवण राहत नाही, फक्त जागेपणा शिल्लक.
मग तिथे काय, तिथे काही भाषा असते. दुसरं उदाहरण देतात, तैसा वे का प्रकाशता अर्कू, तोच होय प्रकाशको, तयाही अभेदा द्योतको तोच जैसा. आता उदाहरण देताना सुद्धा ते उदाहरण लांबचे न देता कमी कमी आतल्या आत आपल्या स्वतःच्या संबंधानेच कसं उदाहरण देता येईल आणि त्या उदाहरणातून एकरूपता कशी साधली जाईल याचाही विचार दिसतो. जेव्हा सूर्य एखाद्या वस्तूचं प्रकाशन करतो तेव्हा ही वस्तू जेव्हा दिसते प्रकाशामध्ये, तेव्हा हे प्रकाश्य आहे आणि याचा प्रकाश जो देणारा तो प्रकाशक आहे. हा प्रकाशक आहेत सूर्य, हे प्रकाश्य आहे आणि ह्या प्रकाशाच्या उपस्थितीमध्ये हे प्रकाशाचं जे ज्ञान होतं ते प्रकाशामुळे. म्हणजेच जो प्रकाशन करतो तो प्रकाशक, ज्याचं प्रकाशन झालं ते प्रकाश्य, आणि प्रकाशक प्रकाशाचं बोध करून देताना कशामुळे होत असेल तर तो प्रकाशामुळे. पण सूर्य जेव्हा स्वतःचं प्रकाशन करतो तेव्हा का प्रकाशता अर्कू, सूर्य सूर्याचं प्रकाशन करायला. मग त्यामध्ये प्रकाश्य कोण आणि प्रकाशक कोण, तर प्रकाशकही सूर्य आणि प्रकाश्यही सूर्य. आणि त्या प्रकाशक असणाऱ्या सूर्याने प्रकाश्य असणाऱ्या सूर्याचं प्रकाशन ज्या प्रकाशामुळे केलं तो प्रकाशही तोच, अभेद आहे. प्रकाशता अर्कू, अर्कू म्हणजे सूर्य, तोची प्रकाशक होय, म्हणजे तो अर्कच प्रकाशक होय. आणि प्रकाशक असणारा सूर्य, प्रकाश्य असणारा सूर्य दोन्ही एकच आहे. पण दोन्हींच्या मध्ये असणारा जो प्रकाश तो एकच आहे ना. मग तया भेदाही द्योतुकू जैसा तोची. मग आता प्रकाशक आणि प्रकाश्य या दोन वस्तूंच्या मधल्या भेदाचं प्रकाशन करणारा प्रकाश हा एक. कमी भाषा मध्ये समजून घेताना जरा गोंधळ होण्याची शक्य. प्रकाशता अर्कू, तोची होय प्रकाश, तया अभेदा द्योतुकू. या दोघांच्या मध्ये अभेद काय आहे, प्रकाश. सूर्य प्रकाशक आहे आणि सूर्याने सूर्याचं ज्ञान करून दिल्यामुळे तो सूर्यप्रकाशही आहे आणि प्रकाशकही आहे. प्रकाशक आणि प्रकाश्य यांच्या मध्ये समान तत्व आहे प्रकाश. अर्थात तया अभेदा द्योतुको जैसा तोची. या दोन्हींचं समान रूपाने प्रकाशन जाणून घेणारा प्रकाश हे तत्व समान आहे. कमी कमी अक्षर, कमी कमी संकल्पना, मूळ स्वरूपाकडे येणाऱ्या हा सगळ्या बोध. बघा तशा अर्थाची दुसरी ओळ, तैसा वेद्यांच्या विलयी केवळ वेदुक उरे पाही, तेने जाणावे तया तेही हेही जे जाणे. बघा, ज्या वस्तूला जाणायचं आहे ती वस्तू आहे वेद्य, आणि त्या वस्तूला जाणणारा जो आहे तो वेदक. वेदक कोण शब्द, जाणणारा आहे वेदक, जाणला जायचं त्या वस्तूला ते वेद्य आहे. परंतु जाणणारा आणि ज्याला जाणायचं आहे त्या वस्तूंच्या मध्ये विश्लेषण करत असताना त्या ज्या वस्तूला जाणायचं तेही आत्मतत्वच आहे. मग आता ज्ञेय वस्तूला जाणायला गेला तर ज्ञात्याला कळतं ज्ञेय वस्तू तर माझं स्वरूपच आहे. मग काय होतं, त्या वेद्याचाही विलय होऊन
वेद्य नाही स्वरूप. मृगजळ दिसायला लागलं आहे म्हणून सूर्य पाहायला लागला तर तिला मृगजळ नाहीचे, मीच एकटा आहे. मग काय होतं, मृगजळाचा जणू काही लय होऊन सूर्यप्रकाशामध्ये. तसं वेद्यांच्या विलयी, अर्थात वेद वेदकाने वेद्याचं ज्ञान करून घेत असताना त्या वेद्याचाच विलय जेव्हा होऊन जातो, तर खाली फक्त केवळ वेदुक रे पाहिजे. खाली फक्त वेद्य सापेक्ष असणारा वेदक उरतो. आणि त्या वेदकाला ही सुद्धा प्रकाशन करणारं एक तत्व आहे. तेने तया तेही जाणावे. अरे मी वेदक आहे, मी जाणणार आहे, असं जे काही स्फुरण होतं त्या जाणणाऱ्यालाही जो जाणतो ते आत्मतत्व. तया तेही तेने जाणावे, हेही ते जाणे. जाणणाऱ्यालाही आपण जाणतो असं जाणणं स्वरूप जे तत्व आहे ना, ते तत्व मी आहे. आता तिथे द्वैत नाही, हळूहळू अद्वैत स्थितीमध्ये जातो. तया अद्वयपणा अपुलिया जाणती ज्ञप्ती जे धनंजया, ते ईश्वरही ईश्वराची मी हे तया बोधासी ये. तया अद्वयपणा अपुलिया. आता वेद्य वेदकामध्ये विलयला गेलं आणि आता खाली वेदक फक्त शिल्लक राहील. आता मी फक्त मी शिल्लक आहे अभेद रूपाने. असं जे काही जीवात्म्याला जीवाला ज्ञान होतं मी आहे, पण त्या मीचही प्रकाशन करणारं केवळ चैतन्य तत्व आहे. अद्वयपणा आपुलिया जाणती, मी आता केवळ मीच अद्वैत स्वरूप आहे, माझ्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. अर्थात हे जे मीच एक आहे, माझ्या व्यतिरिक्त काही नाही, हे जे जाणणं आहे, या जाणण्यालाही ज्या चैतन्य तत्वाच्या द्वारे जाणलं जातं, ते चैतन्य तत्व म्हणजे ईश्वर. आणि ते ईश्वर आता म्हणजेच मी, अशा प्रकारचा त्याच्या जीवनात अशा प्रकारची अनुभूती येते. ते ईश्वराची हे मी तया बोधासी एक. त्याला असं वाटतं आता मी ईश्वर आहे, मी आत्मा आहे, मी चैतन्य आहे. आता त्याला स्वतःची ओळख देहरूपाने नाही, स्वतःची ओळख वर्ण आश्रम रूपाने नाही, देहाची ओळख लिंग रूपाने नाही, स्वतःची ओळख आता आत्मरूपाने आहे. ती वर्ण नाही, लिंग नाही, पुरुष नाही, वर्ण नाही, आश्रम नाही, क्रिया नाही, केवळ चैतन्य. पण असं जे चैतन्य आहे त्या चैतन्याला चैतन्य हे नावही माहिती नाही, फक्त आहे. पण त्या आहेला आहे म्हणतात हेही माहिती नाही. पण हे आहे, हे आहे नाहीच्या सापेक्ष असणार आहे नाही, आहे नाहीच्या पलीकडचं हे आहे. केवळ असं नाही, केवळ अस्तित्व आहे. असं ध्यानात, चिंतनात, मननात प्रदीर्घ कालामध्ये ह्या एकाच सजातीय वृत्तीमध्ये कायम राहणं याला निधिध्यासन असं म्हणतात. असा विचार करत करत आपण काही ध्यानातही राहू शकतो. नेमकं कसं आहे, पुन्हा पुन्हा शब्द कमी कमी शब्दात जाऊन शब्दातीत व्हावं लागतं. 1206 क्रमांकाची तेथ चैल्या एकपण
चैल या शब्दाचा अर्थ आहे जाग झालं असतं. स्वप्न पाहतो तो तेव्हा बऱ्याच वस्तू पाहतो, आता जागा चैल. आणि जाग झाल्यावर पाहतो इकडे तिकडे काहीच नाही. कोण आहे? मीच आहे. एकपण दिसते. तेथ चेलिया एकपण दिसे. जे आपुल्या आपणच आपल्याला पाहतो की मी एकटाच आहे. तीही आता नेणो कोण होईजे जीवी. झोपेतून जागा झालो, स्वप्न मोडलं, आता मी एक आहे. आणि मी एकच असल्यामुळे मला एकपणाची जाणीव. परंतु आता ते मी आहे याचीही जाणीव कालांतराने नष्ट होते. मग काय आहे? फक्त आहे रूपाने आहे. आहेची आता जाणीव नाही, फक्त आहे. हे कधी होतं हे सगळं? तेल या एकपण दिसे जे आपुले आपण आता तीही आता नेणे कोण होईजे जीवी. पण आता त्या जाणीवेचंही प्रकाशन करणारं जे जाणीव तत्व आहे, त्याचं कोण प्रकाशन करतं? कोणही नाही. स्वयंप्रकाश रूपाने आहे, रूपाने आहे. असा हा विचार सुरुवात करताना ज्ञानेश्वर महाराज आपल्याला त्या स्वरूपापर्यंत कसं घेऊन जातात, त्यासाठी दिलेली उदाहरणं म्हणून चिंतन करण्यासाठी पहा. डोळा देखतीये क्षणी. डोळा देखतीये क्षणी. एखादा सोन्याचा अलंकार आहे आणि सोन्याचा अलंकार आहे असं पाहिल्यानंतर अलंकाराला अलंकार न पाहता त्या अलंकाराच्या मध्ये सोनं आहे, म्हणजे हे सोनं आहे असं जेव्हा पाहिलं जातं, म्हणजे ज्याला आता कार्याची दृष्टी नाही, परिधान करणारा अलंकार पाहत असतो आणि सोनार त्याचं सोनं पाहत असतो. मग आता सोनार आणि अलंकाराकडे पाहिजे. सोनार अलंकाराकडे पाहिल्यामुळे डोळा देखतीये क्षणी, त्या अलंकाराकडे पाहता क्षणीच तो असं म्हणतोय की ही सोनं आहे. सुवर्णपण सुवर्णी, हे सोनं आहे. आणि मग आता सोन्याची दृष्टी प्राप्त झाल्यानंतर सुवर्णपण सुवर्णी नाटिता अलंकाराची आठणी होय. म्हणजे काय? आता त्या अलंकाराला मुशीमध्ये घालून त्याची आटणी केल्यानंतर मग हे सोनं आहे हे जसं समजतं, तसं आता कारणाची दृष्टी प्राप्त झाली असताना अलंकार दिसत असताना हे सोनं आहे जेव्हा निश्चय होतो, तेव्हा त्या अलंकाराची आटणी न करतानाही अलंकार सोनं आहे असं आपल्याला दिसायला लागतं. सुवर्णपण सुवर्णी नाटिता अलंकाराची आठणी होय. म्हणजे बुद्धीच्या स्तरावर, जाणीवेच्या स्तरावर आता त्या सोन्याची अलंकाराची आठवणी झाली नाही, पण तरी देखील अलंकार असतानाच जणू काही आता ती सोनं आहे
असं मनुष्य जेव्हा निश्चय करतो तेव्हा आटणी न करताही आता जणू काही अलंकाराची आटणी होऊन जणू काही त्याच्याकरता ते सोनच बनलेलं आहे. व्हिज्युअलायझेशन तरी करायला हरकत काय? व्हिज्युअलाइज कर. डोळा देखती क्षणी सुवर्णपण सोनं आहे. असं सोन्याच्या ठिकाणी अलंकाराची दृष्टी जाऊन सोनं हे असं कळालं, बुद्धीला निश्चय झाला का मग न अटिता अलंकाराचे अटणी होई. मग अलंकाराला न अटता काही अलंकाराची अटणी झाली. पुन्हा ही गोष्ट अद्वैताची कळण्याकरता दुसरा दृष्टांत कल्पना करा. एक तांब्या भरलेला आहे आणि त्या तांब्यामध्ये मिठाचा खडा टाकला आणि मग हे पाणी मी पितो आहे. पाणी कमी होतं, पुन्हाही पाणी टाकतो, पाणी पितोय. पण होतं काय सुरुवातीला, ह्या तांब्यामध्ये मिठाचा खडा टाकल्याबरोबर तो मिठाचा खडा न राहता तो मीठ आता पाणी स्वरूप होतं. नाना लवण तोय होय. वा, लवण म्हणजे मीठ, तोय म्हणजे पाण्यात टाकले. तर आता मीठ खड्याच्या रूपाने न राहता त्याचं रूपांतर आता पाणी रूपाने राहील. आणि आता खडा दिसणार नाही, आता पाणी रूपाने लवण तोय. तर ते लवण पाणी झालं. पण प्यायला गेलं जरी आता मीठ खड्याच्या रूपाने दिसलं नाही तरी त्याचा खारटपणाने ते तसं शिल्लक राहत. म्हणजे आता पाणी पिताना मिठाचं पाणी आहे. मग काय आहे? शारत शारता तोयत्वेर आहे. मग त्या ठिकाणी जे खारटपणा आहे तो पाण्यामध्ये राहतो. पण पुन्हा त्या आणखी पाणी टाकलं, आणखी पाणी टाकलं, आणखी पाणी टाकलं. मग असं करता करता असा एक क्षण येतो, तेही जिरता जीवी. तेव्हा ते पाणीही वाढत वाढत गेलं, तेही खारटपणाही जिरून जातो. तेही जिरता जीवी जाय, ते जाऊन जात. खाली काय राहतं फक्त झाले पण येते आणि तेही संपून जातं. आणि खाली खारटपणाचाही व्यवहार संपून जातो आणि खाली फक्त पाणी शिल्लक. मग आता मिठाने मीठपणाचा आकार सोडला तर क्षारत्व आलं. क्षारत्व ही निघून गेल्यानंतर त्यामध्ये आता मिठाचा खडा टाकला होता, मग ते पाणी खारट झालं होतं. आता ही भाषाही संपून जाते आणि केवळ शुद्ध पाणी. मग तिथे काही भेदाचा मागच्या व्यवहार शिल्लक राहिला का? काही राहिला नाही. तैसा, मी, तो, हे, जे असे ते स्वानंदानुभव समरसे कालोनी प्रवेशी मजची माझी. त्याप्रमाणे जसं मीठ पाण्यामध्ये मिसळल्यानंतर काही काळ क्षारता राहते, परंतु क्षारता निघून गेल्यानंतरही त्याचा कोणताच अवशेष राहत नाही, बोलण्याची भाषाच राहत. कारण तिथे ना मीठ दिसत ना खारटपणा दिसत, आता काही दिसत नाही, खाली शुद्ध पाणी. तस तैसा मी आत्मा आहे, तो भक्त आहे. हे अयम आत्मा ब्रह्म, हे प्रत्यक्ष परब्रह्म मी आहे. जे ते ब्रह्म आहे.
अर्थात वस अनुभवाच्या दृष्टीने जो मी, तो, हे, जे शब्द प्रयोग करत होते ते सगळेची सगळे आता ते स्वानंदानुभव समरसे, स्व आत्मस्वरूपाच्या आनंदाच्या समरसतेमध्ये सगळे विलीन झाले. मग आता मीही स्वानंदामध्ये गेला, तोही स्वानंदामध्ये गेला, हेही जेही सगळे जे काही सापेक्ष असणाऱ्या कल्पना आहेत त्या सगळ्या सापेक्ष कल्पना त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी विलीन झाल्या. स्व आत्मा ब्रह्म त्या आनंदाच्या अनुभवामध्ये समरस एकरूप झाली. तसा सगळ्या नद्या समुद्रामध्ये एकरूप झाल्यानंतर काही कळत नाही. तसं म्हटले, कालवनी प्रवेशी मजची माझी, त्या स्वानंद अनुभवाच्या सामरस्यामध्ये हे सगळे हा मी, तो, हे, जे, ही परोक्षता अपरोक्षता, मी ब्रह्म, तो भक्त, हा जो भेद आहे, तो भेद सापेक्ष निरपेक्ष त्या सगळ्या कल्पना मावळून जाऊन खाली फक्त मात्र चैतन्य शिल्लक राहत. आता त्या मात्र चैतन्याला मी आहे असं म्हणण्यासाठी तो मीही शिल्लक आहे. मग काय आहे? केवळ आता आहे, आहे एक्झिस्टन्स. पण त्या आहेला कोणी आहे म्हणण्याची गरज नाही. त्या आहेला कोणी नाही म्हणण्याची गरज नाही. कारण ते आहे, आहे नाही या दोन्ही शब्दांच्या पलीकडचं आहे. ती स्वरूप स्थिती, ती ब्रह्मस्थिती. आणि अशी ही स्वरूप स्थिती भक्तीच्या द्वारे भगवंताला यथार्थ स्वरूपाने जाणल्यानंतर तोही तसाच होतो. आणखी विचार प्रमाणे आपण पुढे पाहूया.